मागे एकदा त्यांच्याकडनं असंच काही गोष्ट घडून गेली, तेव्हाही मी त्याची दखल घेतली होती आणि त्यांना सांगितलेलं होतं की हे असं होता कामा नये. परत दुसऱ्यांदा घडलं, दुसऱ्यांदा पण मी त्यांना जाणीव करून दिली, इजा झाले बिजा झाले, तिजाची वेळ आणू नका. परंतु आता ह्या बाबतीमध्ये ते म्हणतायत मी ते करतच नव्हतो. नक्की काय आहे हे निष्पन्न होईलच. परंतु मी सोमवारी मी आहे का नाही, सोमवारी मी असेल तर सोमवारी नाही तर मंगळवारी त्यांना बोलून त्यांच्याशी समोरासमोर चर्चा करणार आहे आणि त्याच्यानंतर मी काय तो निर्णय घेणार. तुम्हाला सांगण्याचं काही कारण नाही. ज्यावेळेस मी निर्णय घेईल त्यावेळेस मी जाहीर करेन. आपल्याशी काही ते आमचे निर्णय काय व्हावेत ते राज्याचे मुख्यमंत्री आणि आम्ही ठरवू. कारण मंत्रिमंडळात कोण असावं कोण नसावं, कुठलं खातं कुणाकडं असावं कुणाकडं नसावं, हा सर्वस्वी अधिकार ज्यांच्या पुतळ्याचं अनावरण करायला आम्ही चाललेलो आहे त्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आणि घटनेच्या माध्यमातून त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिलेला आहे. त्यामुळं तो त्यांचा अधिकार आहे. इथं आम्ही सगळेजण देवेंद्र फडणवीस, एकनाथराव शिंदे, मी आणि आमचे पक्ष महायुतीचं सरकार काम करत आहे. कधी कधी कुठं काही चुकल्यानंतर पेपरमध्ये टी व्हीमध्ये तुम्ही बघता कोण काय करतंय. चुकीचं समर्थन मी करतच नाही. माझ्याही कोणी चूक केली तर त्याबद्दल मी कारवाई करणारा कार्यकर्ता आहे. मी एकदा तुम्हाला समजून सांगेन, दोनदा समजून सांगेन, तीनदा समजून सांगेन, पण इजा बिजा तिजा झाल्यानंतर चौथ्यांदा मी काही समजून सांगत नाही. हा माझा स्वभाव नाहीये. आणि त्यामुळं जर झोपेचं सोंग घेतलेलं असेल तर त्याला आपण जागाच करू शकत नाही.